पुढे पाहूयात सांगलीतील वसंतदादा पाटील घराण्यानं भाजपची वाट धरल्याच्या चर्चांना उधाण आलं। वसंतदादांची नात असून जयश्री पाटील या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आणि त्या विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत। बुधवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल। त्याचं घडलं असं आहे की विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटलांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता जयश्री पाटील आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। अखेर जयश्री पाटील आणि चंद्रकांत पाटलांनी यावर शिक्कामोर्तब केलं असून लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होईल हे स्पष्ट करण्यात आलंय। आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर वसंतदादा घराणं हे काँग्रेस विचारांचं घराणं आहे। विशाल पाटील यांनी देखील लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली, मात्र निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला। मात्र जयश्री पाटलांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे सांगलीतील राजकारणात त्याचे काय पडसाद उमटतील हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत आहेत। काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हा 3 जणांना, तुम्ही आणि मुले, आम्ही लगेचच बँकेच्या जोखडातून मुक्त करतो, त्यामुळे बिलकुल नाही, सगळ्यांचं एकदम बघायचं। त्यामुळे आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून कायदेशीररित्या, बेकायदेशीर काही आम्ही करतच नाही, चौकटीत बसून आम्ही तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करू। काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे। मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला, कारण तुम्हाला माहिती की चंद्रकांत दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं। तुमच्याच कार्यकर्त्यांचं, मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो, म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल। जशी पूर्वीसुद्धा 1999 सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका बसला होता। मला वाटत नाही त्यांची लोक हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये, अजूनही कदाचित घेतलेला नाही, प्रवेश केला दिसत नाही, करू नये। हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे, म्हणून त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही। पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोललेलो आहे, बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे, परंतु त्यातनं काय मार्ग काढता येईल हा मी प्रयत्न करेन। विशाल पाटील यांना तुम्ही अनेक वेळा ऑफर दिले, त्यांनी आजही ऑफर देतो, जाहीरपणे ऑफर देतो। राजकारणामध्ये आपण सर्व गुण संपन्न आहे असं वाटतं, मग घोटाळा होतो। विषय त्याला जाणीव आहे की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करायचं आहे, पण ते नाही आले तर आम्ही आत्तापासून 29चा आमचा कॅन्डिडेट तयार करू आणि देवेंद्रजीने ठरवलं तर ते काही करतात।